कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील असलेल्या त्या 65 इमारती ह्या बेकायदेशीर असल्याचं सांगत त्या इमारती तोडण्याचे न्यायालयाने आदेश दिले आणि ह्या न्यायालयाच्या आदेशामुळे आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळतंय। डोक्यावरती कारवाईची टांगती तलवार असताना या इमारतीमध्ये आपल्या आयुष्याची पुंजी गुंतवणूक घर विकत घेणारे गरजवंत हे भरडले जात आहेत। या प्रकरणामध्ये संबंधित बिल्डर आणि त्याच्या विरोधात गुन्हे दाखल होण्यापलीकडे काहीच कारवाई झाली नसल्याचा देखील आरोप नागरिकांकडून केला जातोय। या 65 बेकायदा इमारतींपैकी डोंबिवलीमधील गावदेवी हाइट्स इमारतीवरती देखील कारवाई होणार आहे। बँकांचे लोन झाले, PMRY चे पैसे देखील आले, आम्ही मालमत्ता कर देखील भरलाय, रजिस्ट्रेशन देखील केलंय, पाणी पट्टी देखील भरतोय, त्यानंतर देखील आमचीच फसवणूक झाली आणि कारवाई देखील आमच्यावरच होते असा आक्रोश आता या रहिवाशांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय। साहेब, आमच्या घराला टॅक्स लागून 3 वर्ष झाले आणि आज नोटीस येते रूम खाली करा म्हणून। आज आमची पूर्ण कागदपत्र सर्व रेडी आहे, रजिस्ट्रेशन झालं आहे, रेरा बघून सनी आम्ही रूम घेतलेली आहे, रजिस्ट्रेशन वगैरे झाले आहे आणि आज नोटीस देत आहे खाली करा म्हणून। आज आम्ही कुठं जायचं आहे? आम्हाला याच्यावर विषयावरती न्याय पाहिजे सरकारकडून। लोन पण झालं आहे आमचं, SBI मधून लोन झालं आहे आमचं, हे SBIचे कागदपत्र, SBIचं लोन झालं आहे आणि पंतप्रधान आवास योजना पण आम्हाला भेटली आहे सबसिडी 2,62,000 रुपये आणि आज बोलतात की रूम तुम्ही खाली करा। काय मागणी आहे? आमची मागणी हीच आहे सरकारांना की जी फसवणूक केली KDMC सरकारांना, की त्यांना जे दोषी आहे त्यांना सजा द्यायला पाहिजे। तर तुम्ही आम्हाला गरीब जनतेला सजा देता। आमची 42 घराचे कुटुंब आहे, ते बेघर होत आहे, हे कुठे जायचं? आज आमचे मुलांची 12वी 13वीची परीक्षा चालू आहे, त्यांचं खर्च उठायचं, आम्ही काय हे यांचं बघायचं की रूम शिफ्टिंग करायची, खाली करायचं बोलता, तोडणार आहे, काय करणार आम्ही?